100व्या मराठी नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी बुधवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 7 रस्ता येथील जनवात्सल्य निवासस्थानी गेले होते। त्यावेळी उभयंतांमध्ये सोलापूर येथील नियोजित नाट्य संमेलन आणि राजकीय घडामोडीबरोबरच शहराच्या इतर प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, माझा 2 वेळा पराभव झाला असला तरीही प्रणिती किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे। मात्र काँग्रेस आमच्या रक्तात आहे, आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असे म्हणत काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे बोलून दाखवले। नाटक सुद्धा चालू झालं तरी अजून तुम्ही झोपेत आहे वाटतं। आता चंद्रकांत दादा असं म्हणाले की भाजपच्या कुठल्या नेत्यांनी ऑफर दिल्या कल्पनाने, मात्र नितीन गडकरी हे त्यांचे चांगले मित्र आहेत। त्यांनी कदाचित बोलता बोलता असं म्हटले असतील की सुशीलकुमारजी आपण किंवा प्रणितीताई यांना पक्षामध्ये आपण यावं अशी ऑफर दिली असेल, त्यांनी असा अंदाज व्यक्त केला। त्यांच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही। काय हे गुप्त गोष्टी असतात, कसं सांगणार। पण चंद्रकांत दादा असं देखील म्हणालेले आहेत की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगल्या सुसंस्कृत घराण्यापैकी सुशीलकुमार शिंदे यांचे घराणं आहे, तर प्रणितीताई जर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं म्हटलेलं आहे। या वाटतं ऑफरकडे आपण कसं पाहताय? जाहीर ते वाटतं त्यांना। आता ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे, ती इंडिपेंडेंट आहे, मी काय करू शकणार, शी इज मॅच्युअर। पण आपण आपल्या भूमिकेशी स्पष्ट असणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे काही विचारसरणी वाढू शकणार नाही। माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 88व्या नाट्य संमेलनाला सोलापूरला झालं होतं, त्यावेळेला माननीय सुशीलकुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते। 88व्या संमेलनानंतर आता 100वा पुन्हा सोलापूरला आहे। म्हणजे राज्यात 6 ठिकाणी 100वा आहे, पिंपरी चिंचवड आत्ताच झालं, तसं सोलापूरला आहे। त्या संमेलनाला 27 तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः, ते खूप चांगले कलाकार, अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला, 88वा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते, म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही 27 तारखेला उद्घाटन त्याला यावं। त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही। खरं तर आज सकाळपासून आपण देखील पाहिलं असेल की सुशीलकुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे। 2019 ला त्यांनी असंच विधान केलेलं होतं। कसं पाहते पक्ष याकडे? नाही, अशी असं आहे की अधिकृतपणे तर 19लाही नाही आणि आताही नाही, कोणी त्यांना ऑफर दिली नाही। शेवटी नात्याच्या आधारे, रिलेशनच्या आधारे काय सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही असं कोणीतरी म्हटलं असेल। नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते हे जगनमित्र आहेत, आताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या, तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही। राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली, इतकी ती गुप्त असते। इतक्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्य संमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो, ते प्युअरली नाट्य संमेलनाचा विषय होता। जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल, माहित नाही होईल की नाही, त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार पण नाही।